नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 तलाठी भरतीची सर्वांना आता उत्सुकता लागलेली आहे आणि सर्व विद्यार्थी जे आता सर्वांनी जवळपास तलाठी भरतीकडे मोर्चा वळवलेला आहे की तलाठी व्हायचं आहे आम्हाला। तर मग अशा विद्यार्थ्यांना नेमकं या वेळेची जी तलाठी भरतीची जी जाहिरात येणार आहे आता 2023च्या नंतर, कारण तलाठी भरती असं नाही की दरवर्षी येतीच, तर आता पुढे आयोगाकडे गेल्याच्या नंतर पुढे पाहूयात। पण सध्या तरी या तलाठी भरतीचं जे काय असं आहे की जेव्हा पण येईन तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र तलाठी होण्याचं स्वप्न बाळगतात आणि त्यामुळे काय होतं की ते एक अभ्यासाचं नियोजन करतात। पण कधीकधी असं पण झालेलं आहे की तलाठी भरती लगेच आली आणि अभ्यासाच्या कोणत्याही प्रकारची तयारी नव्हती, तर त्यामुळे किमान आपल्याला अंदाजा असावा की कधीपर्यंत अपेक्षित जाहिरात येऊ शकते आणि तीच माहिती तुम्हाला अगदी कमीत कमी शब्दामध्ये सांगणार आहे। परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते म्हणजेच काय, तलाठी भरतीची जाहिरात येणे, अभ्यासक्रम जाहीर होणे, या गोष्टीच्या संदर्भात सविस्तर आपण अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुर्तास एक गोष्ट इथे समजून घ्या की अजूनही अधिकारिक अपडेट आलेलं नाही, पण लवकरच येईल। त्यामुळे पण कोणी असं नका समजू की निवांत येईल आपण पण निवांत राहू, असं होणार नाही। त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा, एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे। रिव्हिजन बॅच आपल्या द प्रिसाइज अकॅडमी पुणे या ॲप्लिकेशनवर चालू आहे। आपलं ॲप्लिकेशन बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रचंड डाउनलोडिंग आहे आपल्या ॲप्लिकेशनची। प्रचंड विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस पण 2023मध्ये पण प्रचंड विद्यार्थ्यांनी आपल्या या बॅचला जे काही ॲडमिशन आहेत ते घेतले होते। तर यामधून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आत्ता सर्व कंटेंट आपलं नवीन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी फक्त आणि फक्त एकच विषय शिकवतो, इंग्रजी व्याकरण। त्यामुळे माझी विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी आपल्या या रिव्हिजन बॅचला जॉईन व्हावं। जी काही ही बॅच आहे याची फीस पण फार कमी आहे, 199 रुपये, आणि फक्त 199 रुपयामध्ये तुम्हाला या बॅचमध्ये जे PDF मिळणार आहे, या बॅचमध्ये मी तुम्हाला एक्सक्लुसिव्हली जे काही रिव्हिजन करून घेणार आहे पटपट पटपट, कारण ऐन वेळेस काय होतं, रिव्हिजन होणं महत्त्वाचं आहे। वाचलं सर्वांनीच पण रिव्हिजन होत नाही, तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी ही बॅच खास करून डिझाईन केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला डिटेलमध्ये बॅच हवी तर ती पण आहे, पण या बॅचचं कंटेंट वगैरे तुम्हाला मी PDF पण थोडं स्क्रीनला लावतो, तर त्याच्यातनं तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या पद्धतीने आपल्याला या गोष्टी या बॅचमध्ये क्लिअर घेतल्या जाणार आहेत। तर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता इंग्रजी व्याकरणाची। येऊयात आपण आपल्या मुद्द्याकडे। बघा, तलाठी भरती कधीपर्यंत होऊ शकते। पहिल्यांदा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिलं जी काही जाहिरात आहे बघा तलाठी भरतीची, तर ती येणं अगदी गरजेची आहे, त्याशिवाय तर आपलं गाडा पुढे जाणार नाही, बरोबर। त्यामुळे अभ्यासक्रम पहिला जाहीर होईल, बरोबर, आणि त्यानंतर ती जाहिरात, म्हणजे हे ज्या दोन गोष्टी आहेत ह्या क्लिअर होणं गरजेचं आहे। एकदा जाहिरात पडली म्हणजे आपल्याला पुढे परीक्षा होण्याचा जो मार्ग आहे तर तो मोकळा होतो। पण आता असं पण नाही की जाहिरात आली म्हणजे लगेचच परीक्षा होणार दुसऱ्या दिवशी, असं पण होत नाही, तर त्याला पण काही वेळ लागतो। तर बघा, माझं असं मत आहे बरं का, किमान कालावधी जे आहे बघा 2 ते 3 महिने किंवा 2.5 महिने बी लागू शकतो, पण 2 महिने तर लागेलच असं मला वाटायला आहे। पण कधीपासून मी तुम्हाला ते सांगतो आहे, जाहिरात आल्याच्या नंतर सांगतो आहे मी। जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला 2 महिने लागेल विद्यार्थी मित्रांनो, मिनिमम सांगालो, मिनिमम हा पिरियड 2 महिने। पण याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही निवांत अभ्यास करा, चुकूनही तसं करू नका। जेवढं लवकरात लवकर तुम्हाला रिव्हिजन करता येते जास्तीत जास्त, आणि एकदम क्वालिटी लेक्चर आणि क्वालिटी अभ्यास जर केला तुम्ही तरच त्या गोष्टी शक्य होतील, अन्यथा नाही। तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटेल, वरवरची तयारी कराल, त्याने काही तुमचा रिझल्ट येणार नाही। तर त्यासाठी थोडं जरा चांगल्या पद्धतीने एक्सपेक्टेड एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। तर आपल्याला 2 महिने कालावधी का लागेल, कारण काय आहे, आत्तापर्यंत आपण पाहिलं तर आता ही जवळपास MPSCच्या द्वारे परीक्षा घेतली जाणार आहे, जवळपास सांगतो मी बरं का, तलाठी भरती 2026ची। पण MPSCने एकदा जर का आपल्याला आतापर्यंत काय कोणत्या प्रकारचा त्यांनी अभ्यासक्रम किंवा जाहिरात हे काही त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही आतापर्यंत, काय आलेलं नाही, बरोबर। तर MPSCने ते टाकल्याच्या नंतर किमान 2 महिने तरी वेळ लागेल असं मला वाटतं आहे। मग या चित्राला आपण सविस्तर जर समजून घेतलं म्हणजे नेमकी कधीपर्यंत मग पुढे जाऊ शकते, तर जुलैमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, या महिन्यात हा महिना तर ऑब्वियसली संपत आलेला आहे, या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात येईल असं मला तरी नाही वाटत बघा तुर्तास। पण जुलैमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला जाहिरात म्हणजे येईल, अभ्यासक्रम जो आहे म्हणजे जाहिरात ती येईल, आणि त्याच्यानंतर 2 महिने म्हणजे जुलैच्या नंतर बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि त्यानंतरचा जो महिना येणार तो म्हणजे ऑक्टोबर। ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आपली परीक्षा घेतल्या जाऊ शकते, ही बाब समजून घ्या। त्यामुळे तुमच्याकडे फारच काय वेळ राहिला अशातला बी काय भाग नाही। पुढचे जे 2-3 महिने असणार आहेत, ह्याच 2-3 महिन्यामध्येच तुम्हाला जे काय आहे पणाला लावायचं आहे आणि तुमची पूर्ण ताकद याच्यामध्ये तुम्हाला लावायची आहे।
तलाठी होण्यासाठी. जर तुमची ड्रीम पोस्ट असेल तलाठी, कारण बाकी विद्यार्थी जीव तोडून अभ्यास करतात, त्यामुळे माझी विनंती आहे, जर तुम्हाला खरं सिरियसली तुम्ही जर अभ्यास करत असाल, तुम्हाला वाटत असं अंतःकरणातनं की माझंही सिलेक्शन व्हावं, तर त्यासाठी तुम्हाला तेवढी जीवतोड मेहनत करणं लागेल. फक्त वरवरचं जे आहे वरवरचा अभ्यास करून किंवा तुम्हाला सॅटिस्फाय वाटतं एवढा अभ्यास करून चालणार नाही, ही बाब पण मी तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे बघा, तुम्ही कुठेही म्हणजे क्लास करा किंवा कुठेही करा, मला तर असे अजिबात मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही की तुम्ही तलाठी भरती, कारण मी एकच विषय शिकवतो आणि तो म्हणजे इंग्रजी व्याकरण, आणि तो माझ्याकडनंच करावा असं पण नाही. तुम्ही डेमो लेक्चर पहा, त्यानंतर तुम्हाला आवडलं तर करा, पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो, जास्त तुमच्याकडे वेळ उरलेला नाही. जेवढा वेळ उरलेला आहे तर या गोष्टीमध्ये तुम्ही आता जास्त न गुंतून बसता जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे, कारण बरंचसं काही तुम्हाला अभ्यासक्रम कंप्लीट करायचा आहे. तुमचे जे खरे जे प्रतिस्पर्धी आहेत, म्हणजे ज्यांनी मेन्स दिलेले आहेत, ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे, त्यांच्याशी तुमचं खरं कॉम्पिटिशन होणार आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करणं अत्यंत गरजेची आहे. तर त्यामुळे तुम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीने जे ऑक्टोबरच्या पर्यंत तुमची परीक्षा होईल, तो जो कालावधी आहे तो डोक्यात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही स्पीडनं अभ्यासाला लागा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, छोटे मोठे जे बी काही इथून पुढे अपडेट्स येणार आहेत, तर त्या आपल्या या चॅनलवर तुम्हाला तलाठी भरतीच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी देणार आहे मी. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. राहिला मुद्दा ॲप्लिकेशनला, तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्रेसेस अकॅडमी पुणे हे ॲप्लिकेशन तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.